तुम्हाला स्वयंपाक करून करून मला बाद झाले. मग करायला नको? लगीन करून आणलंय म्हणल्यावर. काय ते तुम्हाला? मला मला पोहे करता येते चांगल्या पद्धतीचं. करून दाखवा बघू. दाखवू? हमसे चॅलेंज? बघ तू आता. चल फॉलो मी. ये तू पोहे करताल चांगले मला. थांब तिथं. तर अशा पद्धतीने माझी बाई मला पोहे भिजवून देत आहे. मला पोहे भिजवता येत नाही. ठीक आहे, नवऱ्याला मदत करणं ही चांगलीच गोष्ट आहे. पोहे तर खाणार आहे नंतर. ओके, चांगलं भिजव, मस्त व्हायला पाहिजे. लई भिजू नको. बघू झालं तर जरा चांगलं. हार्ड हार्ड काय काच काच खायचं. लई भिजू नको. ठीक आहे, पाणी कर. एक, दोन, तीन, चार. 4 चमचे तेल घालायचं. चांगलं जरा जाळ लावायचं त्याला. 2च मिनिटं थांब. 2 म्हणजे 10 मिनिटं थांब. तुला करून देतो. हे बघ, कोथिंबीर, मिरची, जिरं, मोहरी, लिंबू, साखर आणि कांदा आणि हळद ते सगळं तयार करून बसले मी करायसाठी. कळलं? मला माहित होतं तू मला काय तर म्हणणार. काय येत नाही म्हणतेस काय मला? 2च मिनिट थांब. 2 मिनिट थांब. तापूचं जरा तेल. जवळ ये. जिरं टाकलं कर. हे आहे जिरं. कडकडा लागले. जरा असं कडकडलं की मोहरी टाकायचं. मोहरी जरा कडकडून द्यायचं. मग मिरची टाकायचं. मिरची जरा चांगलं हलवायचं. आणि कांदा टाकायचा. हा कांदा जरा चांगला भाजायचा. याला तर लाल होतोपर्यंत. आता मागणी घे. मागणी घ्या. मला येत नाही म्हणतेस काय? पोहे चांगलं करून दाखवतो तुला. 2च मिनिट थांब. 10 मिनिट थांब. शेंगा. ओके, आता हळद घालायचं वरनं. हळद तेलातच टाकायचं. जरा ह्याला चांगलं हलवायचं.
ओके. जर कांदा तीन चांगला भाजला की साखर टाकायचं आणि हा लिंबू जरा मस्तपैकी पिळायचा. जरा गॅस बारीक करतो. ओके. आणि आता पोह्याची बारी. आणि हे आहे आपलं कोथिंबीर. ठीक आहे. चिमटा धरायचा असं कढईला हलू नये म्हणून आणि हलवायचं. आणि आता जरा हलवून झाल्यावर इकडं बघ. जरा हलवून झाल्यावर मीठ घ्यायचं आणि मीठ तेवढं टाकू काय? ओके. फक्त मिठाचं मी तुला फक्त विचारून करतो. ते सगळं पोहे मीच करायला लागलोय. गप की वाजवू नको यश. इथं बघा जरा मित्रांनो, इथं बघा. हा बघा माझ्या हातची पोहे खायला किती एक्सायटेड झालेला आहे. मी चांगलं करतोय ह्याला पण माहिती आहे ना. आपल्याला नाद नाही करायचा पोह्याच्या बाबतीत. तर अशा पद्धतीनं आपलं पोहे तयार झालेलं आहे आणि खाऊया. पोहे मी केले मी. आयशा. पोहे अशा तऱ्हेने आपले तयार आहे. आणि फर्स्ट बाईट माझ्या बारक्या पिल्लूचं. हे आहे माझ्या बारक्या पिल्लूला. आणि याच्यावर आता आपण थोडंसं शेव टाकू. शेव हे आहे माझ्या पिल्लूचं आणि खावा. घ्या चमचा. आता तुझी बारी. आता तुला घालतो. जर नवऱ्याच्या हातचं खा कसं करायचं ते बघ. जरा शिकून घे. ओके. हे आहे तुझ्यासाठी शेव. ओके. 2 मिनिट थांब. तुला हाताने खायला लागेल असं वाटतंय मला. हे आहे माझ्या स्वीट स्वीट बायकोला. घे की. पकड गच्च. आणि आता माझ्यासाठी
मला मोठं लागतंय ना. Yes. ओके, माझ्यासाठी सेव. बस लेखायच नाही. यश कसं झालंय रे? माझ्यापेक्षा छान, एक नंबर. यश चांगलं झालंय का रे? चांगला नाही मम्मीपेक्षा चांगला होता. उद्यापासून पप्पालाच लावतो स्वयंपाक करायला. का मग पोट भरून. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी स्वतः पोहे करून बायकोला आणि पोरग्याला खायला घालायला लागलोय. तुम्ही सुद्धा कधीतरी मित्रांनो बायकोला मदत करत जावा, लई भारी वाटतंय हो.